श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. थांबा, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढचं वाक्य तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतं. आज जर तुम्ही थकला असाल तर हा संदेश तुम्हाला ताकद देईल आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. पुढचे 2 मिनिटं खास तुमच्यासाठीच आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये. अशा वेळी डोळ्या आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांच्या आपल्या अवस्थेतच कारण माहीत असतं. कारण काही वेळा आपल्याला काही गोष्टी ज्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेची ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरांच्या दरवाजावर लिहिलेलं होतं खूप सुंदर शब्द असे. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचं असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायचं असेल तर गरज पाहू नका. सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुंदर शुभेच्छा. नित्य स्मरावे स्वामींना. दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एकवार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जर का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वाटारणार. हाताशी धरलाय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. स्वामी सर्व दरवाजे बंद झाले तरीही गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर गुरु तारतील, एकटे असाल तर गुरु सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर गुरु मार्गसुद्धा दाखवतील. नामस्मरण हा सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं खूप मोठं भाग्य आहे. त्यामुळे नामस्मरण नेहमी करत राहा. कष्टाची भाकरी गोड लागली लुबाडायला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधानी कधी राहिलंच नाही. जीवन साधे सरळ आहे. फूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगले वागू नये. कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती जपावी, पण स्वतःहून तोडू नये. गोड बोलणे, गोड वागणे, कुणास अवघड वाटू नये. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये. सहजच विसरून जावे सारे, सल मनात जपू नये. नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये. हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आपले नाव दुसऱ्यांच्या ओठी राहील इतकेच करून जावे. रडणाऱ्या माणसाला आयुष्य फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाच्या स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते. रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात. लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत जातात. वर्षभरातून एकदाच येणाऱ्या लक्ष्मीचे मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची धडपड असते, पण आयुष्यभरासाठी आपल्या घरी आलेल्या त्या
तिला आदर देताना मात्र बऱ्याचदा मनावर झापड असते. पटतंय का बघा. निंदकांना घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट नक्की करा. वाईट दिवस तात्पुरते असतात, आयुष्यभरासाठी नाही. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळे प्रश्नच एका वेळी समोर येतात. वाटतं माझ्याबरोबरच का असं होतं. तेव्हा किती चिडचिड, राग आणि नकळत आपल्या माणसांवर आपण राग काढत असतो. पण हेही दिवस जातात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंदी देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जगणार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.